राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही खासदार निवडून येणार नसल्याचा दावा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना केलाय। दरम्यान वंचित बहुजन आघाडीची राज्यात निर्णायक ताकद आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास याचा फटका महायुतीबरोबरच महाविकास आघाडीला बसणार असल्याचं मतही यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलंय। तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्हीपैकी एक लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा अशा भावना व्यक्त केल्यात। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा खासदार करायचा असेल तर एक जागा पक्षाकडे असायला हवी, म्हणून हातकणंगलेमधून शौमिका महाडिक यांना उमेदवारी दिली तर आमची तयारी असल्याचंही धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलंय। अनेक चर्चा सुरू आहे। भाजप खरंच दोन्ही मतदारसंघामध्ये आपला उमेदवार देणार आहे की कशा पद्धतीने सध्या चाचपणी चालू आहे? सद्यस्थितीला कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी काही संकेत दिलेत असं कोल्हापूर लोकसभेतील आपले सहकारी मंडलिक साहेब यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले आहे। मध्यंतरी ज्यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान साहेब आले होते त्यावेळी एक कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा झाला होता। यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी या दोन्ही लोकसभांपैकी एक लोकसभा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशा अपेक्षा त्या मेळाव्यामध्ये व्यक्त केलेल्या होत्या। त्याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीचा आज देशभर बोलबाला आहे। खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे फॉलोअर्स आहेत आणि भविष्यातल्या विधानसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी निदान एक लोकसभेमध्ये भाजपचं कमळ हे चिन्ह जमिनीपर्यंत पोचलं जावं ह्या भावना कार्यकर्त्यांच्या होत्या। त्यानुसार एक जागा भाजपला मिळावी यासाठी जी चर्चा सुरू झाली ती त्या पद्धतीने झालेली होती, परंतु अद्याप आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींकडून अशा कुठल्याही सूचना किंवा अशी कोणतीही माहिती आमच्यापर्यंत पोचवलेली नाही आहे की दोन्हीतली जागा भाजपला मिळेल, एक आपण शिवसेनेवर लढवायचे एक भाजपवर लढवायचे, असे कोणतेही आदेश किंवा सूचना अद्याप आमच्यापर्यंत प्राप्त झालेले नाहीत।